आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। गोकुळच्या निवडणुकीत आता पुन्हा एक नवीन ट्विस्ट तयार झालं आहे। एकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण दुसरीकडे आता न्यायालय आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालय असं दोन्ही ठिकाणी आता न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे। त्यामुळे आता गोकुळची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्ह जास्त झाले आहेत। खरं तर गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ठराव दाखल करायचे प्रकार सुरू झाले, टोकन ही प्रयत्न सुरू झाले। साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होतील अशी शक्यता होती, कारण या निवडणूक प्रक्रियेला जवळजवळ 3 महिने लागतात। पण आता एकूणच न्यायालयीन लढा सुरू झाला। जे 1200 नवीन सभासद नोंदवलेत ते बेकायदेशीर असल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करावी, त्यांना व्यावसायिकमध्ये काढावं, त्यांची नोंदणी रद्द करावी म्हणून प्रकाश बेलवडे यांनी न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली। त्याची सुनावणी आज झाली। पुन्हा नवीन तारीख पडलेली आहे 17 मार्च रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे 8 दिवस ही प्रक्रिया निश्चितपणे लांबणार। दुसरीकडे याच संदर्भात या ज्या 1200 संस्था आहेत, दूध संघ आहेत, ते कायदेशीर आहेत, त्यांना न्यायालयीन लढा लढण्याबरोबर त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये यासाठी त्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत। त्यामुळे एकीकडं खंडपीठ कोल्हापूर खंडपीठात सुनावणी सुरू असताना आता दुसरीकडं थेट सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गोकुळच्या या 1200 सभासदांचा प्रश्न पोचला आहे। त्यामुळे आता तिथंही निश्चितपणे तारखा पडतील आणि या सगळ्या प्रक्रियेला वेळ जाणार असल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीवर याचा निश्चितपणे परिणाम होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे जूनमध्ये ही निवडणूक होणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, कारण कोल्हापूर खंडपीठातली सुनावणी चालूच आहे। 17 तारीख पडलेली आहे, ती 17 तारखेला निकाल लागण्याची चिन्ह कमी आहेत, पुन्हा नवीन तारखा पडतील। आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोचलेलं आहे। या सगळ्या 1200 सभासदांना मतदानाचा हक्क मिळावा, ते बेकायदेशीर नाही आहेत, त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये, त्यांच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यामुळे ते प्रकरण तिथं आता न्यायालयात सुरू होईल। या दोन्ही न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहण्याची शक्यता कमी आहे। दुसरीकडे ही मतदान प्रक्रिया चालू राहावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे, त्यामुळे ती लांबणीवर पडण्याची चिन्ह जास्त आहेत। त्यामुळे एकीकडे चुरस निर्माण झाली असताना महाविकास आघाडी आणि महायुती, दुसरीकडं ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळं आता ती कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।